children, and a very warm welcome to this session of our English class. आज आपण आपल्या या क्लासमध्ये आपला जो नवीन पोएम आहे स्लीप बेबी स्लीप, युनिट 3 ची फर्स्ट पोएम जी आहे ती वाचणार आहे. स्लीप बेबी स्लीप एक ललाबाय आहे. ललाबाय, व्हॉट इज द ललाबाय? ललाबाय इज अंगाई. आपण जे अंगाईचे गाणे गातो ना लहान मुलांना झोपवाय करता, तर ते असतात ललाबाय. सो दिस इज बेसिकली अ ललाबाय. स्लीप बेबी स्लीप म्हणजे काय, अर्थ काय झाला याचा? झोप बाळा झोप. तर चला आपण वाचूया ही खूप सुंदर अंगाई आणि याचा अर्थ जाणूया. So first of all, we will recite the full poem and then we will do the explanation part. चला आपण पोएमचं रेसिटेशन बघूया. Sleep baby sleep. Sleep baby sleep. Your father herds his sheep. Your mother shakes the little tree from which fall pretty dreams on thee. Sleep baby sleep. Sleep baby sleep. The heavens are white with sheep, for they are lamps, those stars so bright, and the moon's shepherd of the night. Sleep, baby, sleep. Sleep, baby, sleep, and I'll give thee a sheep, which with its golden bell shall be a little playfellow for thee. Sleep, baby, sleep. Sleep, baby, sleep, and bleat not like a sheep, or else the shepherd's angry dog will come and bite my naughty rog. Sleep, baby, sleep. Now this is the last stanza of the poem. Sleep, baby, sleep. Go out and herd the sheep. Go out, you barking black dog, go. And waken not my baby so. Sleep, baby, sleep. So the writer of this poem is anonymous. Anonymous म्हणजे काय झालं की जे आपल्याला माहित नसे पोएट कोण आहे, तर तेव्हा असं एनॉनिमस लिहिलं जातं, म्हणजे अज्ञात. याचा अर्थ आहे अज्ञात, की पोएट जे आहे या पोएमचे ते अज्ञात आहे. आता बघा, सर्वात आधी आपण हे वाचूया. स्लीप बेबी स्लीप इज अ ट्रेडिशनल ललाबाय. तर हे जे आहे स्लीप बेबी स्लीप, ह्याचा अर्थ काय? झोप बाळा झोप. हे एक ट्रेडिशनल म्हणजे एक पारंपरिक ललाबाय म्हणजे काय? अंगाई गीत आहे. अ ललाबाय इज अ क्विक सूदिंग सॉन्ग दॅट इज युज्ड टू लल अ चाइल्ड टू स्लीप. तर हे जे असतं अंगाई गीत, एक ललाबाय काय असतं? क्विक म्हणजे की छोटंसं लवकर म्हटलं जाणारं, आणि सूदिंग ज्याला ऐकून छान वाटतं, अशा प्रकारचं एक गाणं असतं जे की लहान पोरांना झोपवाय करता, लल म्हणजे काय? लहान मुलांना अंगाई करवाय करता जे आहे यूज केलं जातं. अंगाई गीत आहे हे बेसिकली. सो चला आपण आता पाहूया की या पोएम मध्ये ऍक्च्युअली मिनिंग काय आहे. पोएमचं एक्सप्लेनेशन पार्ट बघूया. फर्स्ट पॅराग्राफ बघा. Sleep, baby, sleep. Your father herds his sheep. Your mother shakes the little tree from which fall pretty dreams on thee. Sleep, baby, sleep. तर तुम्ही बघाल प्रत्येक सेन्सामध्ये फर्स्ट अँड लास्ट लाईन, ठीक आहे ना? फर्स्ट किती लाईन्स आहे प्रत्येक सेन्सामध्ये? 1 2 3 4 5. तर फर्स्ट आणि फिफ्थ लाईन जी आहे ती स्लीप बेबी स्लीप हीच आहे, आणि मधल्या 3 लाईन्स ज्या आहेत त्या आपल्याला समजायचं आहे. तर झोप बाळा झोप, पहिल्या लाईन मध्ये काय म्हटलं गेलं? झोप बाळा झोप. युअर फादर हर्ड्स हिज शीप. तुझे जे वडील आहेत ते काय करतात? ते आपल्या मेंढ्यांना, मेंढे जे असतात ना त्यांना हकलतात. तर तुझे वडील मेंढ्यांना हकलतात. युअर मदर शेक्स द लिटल ट्री. तुझी आई जे आहे ते छोट्याशा झाडाला, लिटल म्हणजे काय? छोटस, आणि ट्री म्हणजे झाड, छोट्याशा झाडाला शेक करते. व्हॉट इज शेक? शेक म्हणजे हलवणं. तर छोट्याशा झाडाला शेक करते, हलवते आहे. फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी. का शेक करते, का हलवते? कारण की त्याच्यातनं मग प्रिटी ड्रीम्स म्हणजे खूप सुंदरशे स्वप्न, ड्रीम्स म्हणजे स्वप्न असतात. आणि दीचा काय अर्थ इथे? यू म्हणजे तू, तुझ्यावर. दीचा अर्थ आहे यू, YOU जे असतं ते. तर मी जी त्याची आई आहे, तुझी आई छोट्याशा झाडाला हलवते, कारण की त्याच्यातनं जे सुंदरशे स्वप्न आहेत ते तुझ्यावरती मग पडतील, ते म्हणून ती झाड हलवते. स्लीप बेबी स्लीप. तर परत तेच म्हटलं गेलं, झोप बाळा झोपून जा. परत स्लीप बेबी स्लीप. द हेवन्स आर व्हाईट विथ शीप, for they are lambs, those stars so bright, and the moon's shepherd of the night. Sleep, baby, sleep. झोपून जा बाळा झोपून जा. द हेवन्स, हेवन्सचा अर्थ तसा असतो स्वर्ग, है ना? आपण स्वर्ग नर्क म्हणतो, तर हेवन्सचा अर्थ तसा स्वर्ग असतो, पण इथे या हेवन्सचा अर्थ काय लावला गेलाय? आकाश, ठीक आहे ना?
तर जे आकाश आहे, हेव्हन्स आर व्हाईट विथ शीप, जे आकाश आहे ते पांढरं होऊन गेलंय, शुभ्र होऊन गेलंय विथ शीप. आता शीप म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं, मेंढ्या. इथे मेंढ्या कशाला म्हटलं गेलं, जे वादळ असतात, ठीक आहे ना. तुम्ही जर पाहिलं असेल वादळी व्हाईट कलरचे असतात ना, तर पांढरे शुभ्र वादळांना शीपशी कम्पेअर केलं गेलंय. तर म्हटलं जातंय की जे आकाश आहे ते अशा मेंढ्यांनी, वादळांच्या मेंढ्यांनी पांढरं होऊन गेलेलं आहे. फॉर दे आर लॅम्प्स दो स्टार्स सो ब्राईट. आणि हे जे स्टार्स आहेत, जे तारे आहेत, जे इतके ब्राईट चमकणारे, म्हणजे ब्राईट म्हणजे काय काय खूप प्रकाशित असतात, उज्ज्वल असतात असे. तर असे जे इतके हे जे उज्ज्वल जे तारे आहेत, हे फॉर दे आर लॅम्प्स, तर ते लॅम्प्स आहेत, त्यांना लॅम्प्सशी कम्पेअर केलं गेलंय. ना व्हॉट आर लॅम्प्स? लॅम्प्स म्हणजे शीप जी असते, मेंढे जे असतात, त्यांचे जे लहान लहान छोटे छोटेसे जे पोरं असतात, जे पिटुकलेचे, त्यांना लॅम्प्स म्हटलं जातं. सो फॉर दे आर लॅम्प्स दो स्टार्स सो ब्राईट. तर हे जे लॅम्प्स आहेत हे स्टार्स आहेत. अँड द मून्स शेफर्ड ऑफ द नाईट. आणि हे जे मून आहे, मूनला शेफर्डशी कम्पेअर केलं गेलंय, चंद्रमाला शेफर्डशी कम्पेअर केलंय. मून्स शेफर्ड ऑफ द नाईट, रात्रीचा शेफर्ड आहे तो, म्हणजे जो मेंढ्यांना हकलतो तो असतो शेफर्ड. स्लीप बेबी स्लीप. तर इथे परत म्हटलं गेलंय, झोपून जा बाळा, झोपून जा. स्लीप बेबी स्लीप अँड आय विल गिव्ह दी अ शीप. आता इथे काय होतं, इथे एक तरीकेने एक लालच दिली जाते, ठीक आहे ना, की झोपून जा बाळा, मी तुला एक शीप देईन, मी एक तुला एक मेंढी देईन. विच विथ इट्स गोल्डन बेल, जे की त्याच्या गोल्डन बेल, जे की त्याच्या गळ्यात गोल्डन बेल, म्हणजे एक बेल असते जी की वाजते, घंटी असते, जे की त्याच्या गोल्डन बेल बरोबर, शॅल बी अ लिटिल प्ले फेलो फॉर दी. तुझ्याकरता एक जे आहे प्ले फेलो, म्हणजे जे साथीदार असतं खेळायचं, तुझ्याकरता साथी राहिले खेळायचं. फॉर दी, दी हर जागी येते, ह्याचा अर्थ यू आहे, ठीक आहे ना. तर एक छोटासा साथीदार राहील तुझ्या बरोबर खेळायकरता, तर मी तुला अशी एक शीप देईन, एक मेंढी देईन. तर म्हणून झोपून जा बाळा, झोपून जा. स्लीप बेबी स्लीप अँड ब्लीड नॉट लाईक अ शीप. झोपून जा बाळा, झोपून जा. ब्लीड, ब्लीड काय असतं? शीप जी असते, मेंढी जी असते ना, तिचे आवाज करताना बे 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 बा 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 करून, सो दॅट इज ब्लीड. इथे म्हटलं जाते की ते ब्लीड नको करू शीप सारखं, म्हणजे आवाजा नको काढू, रडू नको एखाद्या मेंढ्यासारखं. ऑर एल्स द शेफर्ड्स अँग्री डॉग विल कम अँड बाईट माय नॉटी डॉग. नाही तर काय होईल, जो शेफर्ड आहे, शेफर्डचा अँग्री डॉग, शेफर्ड तुम्हाला तर सांगितलं होतं, जो मेंढ्यांना हाकलतो, तर त्याचा जो अँग्री डॉग, अँग्री म्हणजे काय, रागवलेला कुत्रा, त्यांचा जो रागवलेला कुत्रा आहे तो येऊन जाईल, विल कम अँड बाईट माय नॉटी डॉग. आणि माझा हा खोडकर मुलगा आहे, खोडकर जो हा असा उत्पात मचवतोय असा मुलगा, याला चावून गेले. बाईट म्हणजे काय, चावणं. तर झोपून जा आणि असं शीप सारखं आवाजा नको काढू, नाही तर शेफर्डचा रागवलेला कुत्रा येईल आणि तो जे आहे माझ्या या अशा उत्पाती अशा खोडकर मुलाला चावून गेले. स्लीप बेबी स्लीप. स्लीप बेबी स्लीप, गो आउट अँड हर्ट द शीप. गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग गो. आता या लास्ट स्टेन्झामध्ये काय होतंय, ही जी आई आहे ती त्या कुत्र्याला जो की भोंकतोय त्याला रागवते, त्याला म्हणते की चालला जा इथून. तर गो आउट अँड हर्ट द शीप, तू जा इथून आणि हर्ट द शीप, जे शीप आहे, जे मेंढ्या आहेत, त्यांना अकल जाऊन. गो आउट, चालला जा. यू बार्किंग ब्लॅक डॉग गो, तू भोंकणारा, बार्किंग म्हणजे काय, भोंकणारा काळा कुत्रा, चालला जा. अँड वेकिन नॉट माय बेबी सो. आणि माझा जो छोटासा लहान मूल, माझा लहान पोर जो झोपलाय, त्याला तू उठवू नको, जगवू नको. वेकिन म्हणजे काय, झोपेतनं जगवणं, तर त्याला तू जगवू नको. स्लीप बेबी स्लीप. आणि परत लास्ट मध्ये तीच लाईन आली की झोप बाळा झोप, माझ्या छोट्याशा बाळा तू झोपून जा. बघा इथे ही पोएम संपलेली आहे. आता याचे काही वर्ड्स मिनिंग आहे जे की आपण बघूया. हर्ड्स, हर्ड्स हा शब्द आला होता परत परत. लुक्स आफ्टर द शीप, म्हणजे की जे शीप कडे, मेंढ्यांना जे बघतं, बघायचं. डीचा अर्थ यू होता, तुम्हाला सांगितलंच होतं मी. हेव्हन्स म्हणजे स्काय, इथे हेव्हन्सचा अर्थ स्काय आहे, आकाश आहे. ब्लीट म्हणजे काय झालं, मेक अ विनिंग साऊंड. वायनिंग साऊंड म्हणजे काय, की असं जोराजोराने रडायचं है ना, त्याचा आवाज. रोग इथे काय अर्थ, हिअर इट मीन अ चाइल्ड हु डज नॉट डू व्हॉट इज आस्क्ड. तर इथे त्याचा अर्थ आहे की एक लहान मूल जो की सांगितलेलं ऐकत नाही, जे त्याला म्हटलं जातं ते तो ऐकत नाही. इथे ह्याचा हा अर्थ आहे. आता आपण जे आहे ह्याचे जे रायमिंग वर्ड्स आहेत ते पण बघून घेऊया की कोणते वर्ड्स रायमिंग आहे. तर बघा, स्लीप शीप हे रायमिंग आहे. ट्री दी, त्याच्यानंतर स्लीप हा वेगळाच आहे. शीप मग स्लीप शीप प्रत्येक सेन्सामध्ये आहे
आता याचे बस हे बघा, ट्री दी, ब्राईट नाईट, अशाच प्रकारे बी दी, आणि इथे डॉग रॉग, इकडे आहे गो सो. तर अशा प्रकारे हे आपण रायमिंग वर्ड्स पाहिले. पोयम वाचून झालेली आहे. एक्सरसाइज पार्ट आता आपण बघूया. तर तुमचा जो फर्स्ट क्वेश्चन आहे इंग्लिश वर्कशॉपचा, त्याच्यामध्ये हे होतं की पोयम तुम्हाला नीट प्रकारे सस्वर म्हणायची आहे. तर मी ज्या प्रकारे ह्याचं जे आहे रेसिटेशन केलं आहे, तुम्ही पण तशाच प्रकारे करा. प्रोनाउन्सिएशन वरती लक्ष द्या. नेक्स्ट आहे फाइंड द रायमिंग वर्ड्स युज्ड इन द सॉन्ग. या सॉन्ग मध्ये जे रायमिंग वर्ड्स आहेत, जे की आता आपण बघितलेच होते, ते सांगायचे आहेत. तर बघा, स्लीप, शीप, ट्री दी, ब्राईट नाईट, बी दी, dog, rog, go, so. So all these are rhyming words used in the song. Next question. The mother in this poem uses various ideas to make the child close its eyes and sleep. तर ही जी आई आहे या सॉन्ग मध्ये, या पोयम मध्ये, ती वेगवेगळे आयडियाजचा यूज करते आपल्या लेकरूला झोपवायसाठी. की ती म्हणते की ती झोपे आणि तो आपले डोळे बंद करे, त्यासाठी खूप काही ती म्हणते वेगवेगळ्या सिच्युएशन्स. फाइंड द स्टॅन्झाज वेअर द फॉलोइंग आयडियाज आर युज्ड. तर इथे खालती काही आयडियाज दिले आहेत आणि आपल्याला सांगायचं कोणत्या स्टॅन्झामध्ये हा आयडिया यूज झालेला आहे. जसं की थ्रेटन इन अ लव्हिंग मॅनर, म्हणजे आपण प्रेमाने पण असं थ्रेटन करतो, म्हणजे त्याला भियावतो, भीती वाटवतो. तर ते कोणत्या स्टॅन्झामध्ये झालं होतं? स्टॅन्झा 4. आपण काय वाचलं होतं की ती त्याला म्हणते की तू झोपून जा, नाही तर कुत्रे येऊन जातील आणि तुला चावून घेतील, म्हणून तू झोपून जा. हे थ्रेटन करणं. क्रिएट अ प्लेझंट पिक्चर, खूप सुंदरशी पिक्चर प्रेझेंट करणं. तर हे कशामध्ये झालं होतं? स्टॅन्झा 1 मध्ये खूप सुंदर पिक्चर प्रेझेंट केली गेली होती, ज्यात सांगितलं गेलं होतं की आई काय करते, वडील काय करतात, तर ही पिक्चर प्रेझेंट केली गेली होती. रिमूव्ह द थ्रेट अँड मेक द चाइल्ड फील सेफ. तर रिमूव्ह द थ्रेट म्हणजे जी भीती उत्पन्न केली तिने, त्याला हटवायचं आणि जे लहान मुलं आहे, चाइल्ड आहे, त्याला सेफ फील करवायचं, की त्याला असं सुरक्षित वाटते. हे कोणत्या स्टॅन्झामध्ये झालं होतं? 5th स्टॅन्झामध्ये, लास्ट स्टॅन्झामध्ये. डिस्क्राईब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर. कोणत्या स्टॅन्झामध्ये रात्रीला खूप सुंदर रंगाने सांगितलं गेलं होतं? वेगवेगळे जे आहे कल्पना केल्या गेल्या होत्या. तर स्टॅन्झा 2 मध्ये शीप म्हटलं गेलं होतं की जे वादळ आहेत आणि त्याचे जे आहेत, जो लहान पोर असतो त्याला जे ताऱ्यांची कल्पना केली गेली होती, उपमा केली गेली. सो दॅट इज इन स्टॅन्झा नंबर 2. प्रॉमिस अ गिफ्ट, एक गिफ्ट द्यायचं त्याला प्रॉमिस केलं होतं की तू झोपून जाशील तर तुला एक छोटीशी शीप, मेंढी आणून देईन. हे स्टॅन्झा नंबर 3 मध्ये झालं होतं. सो अशा प्रकारे आपण पाहिलं. मग बघा, ट्रान्सलेट द लेबल्स इन टू युअर मदर टंग. हे क्वेश्चन आपला लास्ट क्वेश्चन होता, तुम्ही बुकमध्ये बघाले. इथे काही लेबल्स दिले गेले आहेत, त्याला आपल्या मदर टंग म्हणजे आपल्या मराठीमध्ये सांगायचं की काय म्हणतात. तर जसं की फर्स्ट आहे पेट्रियोटिक सॉन्ग. जसं आता आपण ही जी वाचलं, हे काय होतं? दॅट वॉज अ ललाबाय. ठीक आहे ना. ललाबायला मी तुम्हाला सांगितलं काय म्हणतात? अंगाई. ठीक आहे ना, अंगाई गीत आहे. तर अशाच प्रकारे पेट्रियोटिक सॉन्ग यांना काय म्हणतात? देशभक्ती गाणे. प्रेयर, प्रार्थना. इन्स्पिरेशनल सॉन्ग, प्रेरणादायी गाणे. फोक सॉन्ग, लोकगीत. ललाबाय, अंगाई गीत. बॅले, पोवाडा. आपल्याकडे पोवाडा असतो ना. देन नेक्स्ट आहे मार्चिंग सॉन्ग, ह्याला मार्चिंग गाणेच म्हणतात. मग आहे किंवा आपण ह्याला हेही म्हणू शकतो की हे आपल्यामध्ये खूप उत्तेजना करतात आणि आपण पुढे वाढायकरता जे करतो तसं. नर्सरी राईम, दॅट इज नर्सरी यमक. नेचर पोयम, निसर्ग कविता. वेलकम सॉन्ग, स्वागत गाणे. फनी सॉन्ग किंवा पोयम, तर ह्याच्यामध्ये मजेदार गाणे किंवा मजेदार कविता. सॅड सॉन्ग, पोयम, सॅडही असतात ना, दुःखाचे, तर दुःखी गाणे किंवा दुःखी कविता. सॉन्ग फॉर अ स्पेशल ओकेजन, तर एका खास प्रसंगासाठी गाणे. कोणता खास प्रसंग असतो तेव्हा आपण गाणे म्हणतो. टायटल सॉन्ग इज शीर्षक गाणे. नॅरेटिव्ह पोयम, कथा कविता. आणि रिलिजियस सॉन्ग इज धार्मिक गाणे. अशा प्रकारे आपण विविध जे आहे टाइम्स वरती वेगवेगळे गाणे म्हणतो हे सगळे. तर त्यांचे हे मराठी आहेत, हे तुमच्या एक्झाम्स मध्ये याकरता जे आहे येतात हे एक्झाम्स मध्ये, तर ह्यांना नीट प्रकारे तुम्ही पहा, लिहा आणि लर्न करा. सो आपला हा जो आज ललाबाईचा सेशन होता, हा आपला कम्प्लीट झालेला आहे. आय होप की तुम्हाला नीट प्रकारे सगळं समजलं असेल की कशा प्रकारे जे आहे एक्सरसाइज करायची आणि काय म्हटलं गेलंय याच्यामध्ये. So we will meet in the next session. Till then, bye. Have a nice day. Thank you.